नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भाऊ बहिणींनो, काय चाललंय? झालं का सगळ्यांचं जेवण? बेत बनवलाय मस्त पैकी. पियाने वांग्याचं कालवण. कुणाला जेवाय वाढलंय? पिया ही तुलाच घेतलंय. वांग्याचं कालवण, बाजरीच्या भाकरी दाखवते तुम्हाला. थांबा, अंडी किती खायची? एकच आहे. हो का, मस्त वांग्याचं कालवण, बाजरीच्या भाकरी. काल काय व्हिडिओ नाही टाकला भाऊ बहिणीनो. काय व्हिडिओच जरा कमी रेंज मध्येच यायला लागल्यात. बोटाचं सोडलंय आता, पट्टी काढली बोटाची. हे काय दुखतंय यावं, पण जेव जेव. पुरीला ते जेवायचं असलं तर बोलू. आपुरे ती झाडून काढायचं राहिलं तसंच ही ठेवलंय, हातरूनच टाकून बसले. जेवायचंय का? जेवायचं असलं तर जेवून घ्या. मला बी जेवायचंय, पण आताच नाही जेवत. आता ऊन भरपूर आहे का भाऊ बहिणीनो. उन्हाने आमच्या इथं 2 पुरी मरल्या. 2 पुरी वारल्या शाळेतल्या. शाळेतल्या नाही होय. उन्हाने आपल्या इथल्या 2 पाय 8 मीटर बघा आहे का उन्हाने. खरंच आहे. बारका काय नाव घेतलं काय उन्हाने काय शाळेत टोपी घालून जायची. कमी लागत. तू काय होत पप्पा नेतात का? तुझी टोपी नेतात होय पप्पा कामाला? डोक्यात आग निघाय चालू होती. काळी टोपी तुला ती भेटलेली. नाही अशी गोल टोपी नाही काय ती पिल्लीची. हा मग जायचं ती घालून. नाही तर गोल टोपी नाही वय ती जायची घालून. काय पोरगी आहे ती तसली नाही वय गोल, ती जायची घालून. तुझं कार पाडतो. हा शाळा भावा बहिणीनो, हो का उन्हाचं प्रमाण वाढलंय किती. नाही तर स्टॉल घेऊन जाईन. जावा जावा टॉल घेऊन जा ना. जेवायचं नाही वय तुम्हाला? आता आमच्या इकडं संध्याकाळची बाहेर मस्त हवा सुटते हो का. कशी हवेला झोपल्यात माणसं आहे का. लगे डोळं झाकाय चालू होत्यात घरा. हवा लागली ना भाऊ बहिणीनो. आता इकडं कसं आहे, गावाकडच्या साईडला वातावरण असं थंड राहतं. संध्याकाळचं गार लागतं का नाही इथं? हा गार लागतं भाऊ बहिणीनो, गार. एका रागा आहेत का अंगावर घेऊन झोपल्यात आहे का. इकडं म्हणजे गावाकडच्या साईडला कसं वातावरण असं थंड राहतं, थंड. आता सिटीत म्हणजे कसं वातावरण मोकळं नसतं, त्याच्यामुळं थंड वाटत नाही. बरोबर का नाही? आपल्या इथं मस्त असं गार हवा सुटते. आता मी तर नाही बाहेर झोपत, मी घरातच झोपते. जरा जेवण मग झोप. याचा की जेवा दोघी बी पळा. भूकच नाही. काय खाल्लं होत? सकाळी भूक लागली होती मला. भात खाल्लेला थोडा. माझं बोट लय दुखतंय अजून. म्हणजे असं लय नाही बरं का, आपण बोट दुखतंय अजून. भदीर आहे बरं का. त्या ह्याच इंजेक्शन दिलं होतं. भदीर दुखतंय ना. जसं जसं दुकान तसं बरं होईल. शिलाईचं काम तरी बी चालू आहे भाऊ बहिणीनो. जम्पर शिवायचं. ती पिकोची मशीनच माझी काय झालंय काय न घुंगरू टिप मारते. तिला बघावं लागल काय झालंय. साड्यांना फॉल करायचं पडल्यात. तुम्हाला सांगते पिको करायचं पडल्यात. झंपर शिवायच्यात. बरंच झंपर शिवलं तरी मी अजून बरंच झंपर शिवायच्यात. हाताला तुझा शिवीन आता टाइम निघाल्या. टाइम भेटल्यावर अगं बया, तुला आता म्हणजे त्या जम्परला टाइम भेटतो. माझ्या जम्पर अगं बया माझं जम्पर पडलंय. विचार साड्या आणल्या तर जम्पर शिवा नाही तिचं दुसऱ्यांचं चाललंय. माझा झंपर एक तरी शिवणं झालंय का? जत्राला सुद्धा मी झंपर नाही शिवला. बरं साडीला शिवला.
हा जेवढ्या साड्या तू बघितल्या का माझ्या किती साड्या आणलेल्या आहेत हा. हं? परत आता तिकडे गेल्या वीक आणली हं. अख्ख्या साड्यांचं झंपर तसं पडल्यात शिवायचे रोज. ह्या गिरायकाच्या झंपरनच मला ही व्हायना नाही पण गिरायकाच्या जम्परात आपलं 1-2 काढायचं. नाही आता टाइम काढावा लागेल पेशल एवढी गिरायक काढून देते आणि पेशल माझा 2-3 दिवस टाइम काढून सगळं झंपर शिवून घेते भावा बहिणीनो तेव्हा साडीवलं झंपर मला नेसाय भेटते नाही तर काळा झंपर घालावा लागतो बघा मला प्रत्येक वेळेस साडी नेसायच्या टायमाला हा तरी साड्या घालीत नाही मी रोज आपलं डगलं नेसत असते रोज आणि ह्या उन्हाळ्याच्या तर काय साड्यांचं खरं नाही उन्हाळ्यात तर कशी कपडे मोकळी पाहिजे ती होय उन्हाळा जबरदस्त आहे जबरदस्त चला आता आहे ना जेवण ही करायचं मस्त पैकी जेवायचं झोपता का तुम्ही काय करताय नेमकं डोळं गोंगायला लागल्यात तुमचं मगाशी ही बी अशी अशी करते बघते मी बोलत होते तेव्हा अशी जागी करते म्हणलं माझ्या गप्पांनी यांचं डोळं झाकायला लागलेलं दिसते तर दुपारचे सणकून झोपा निघायच्यात बायांच्या. आणि माझं तसंच होतंय मी मालिका चालू करते बर का आणि मोबाईल माझ्या भोवताली गुंगत असतो आणि मी डर घोरत पडलेली असते डोळं झाकून आणि हा ना मोबाईल तसाच चालून मोबाईल पडला खाली तो सुद्धा मी नाही झोपीच्या नादात उचलला पडू दे म्हणलं झोपीतनं उठल्या उचलला गेलो भिंगरी खेळायला तिथं तर ते तिथं मला डुकले यायला लागले भिंगरी म्हणजे ते असते चक्र ते पैसेच भेटायचं चक्रवर तिथं गेलतो तिथं गेलो जत्रा झाली असून गाडीचे बैर ती झाली ती इकडं असते आता जत्रा आपल्या जत्राच्या टायमालाच चालू होती जत्रा भरली होती तिथं तिथं गेलतो तर तिथं बसलो त्यावेळेस तिथं घातले तिथं डुकले मारायला लागलो मी तिथं मग आणते काय चला भाऊ बहिणीनं मस्त पैकी हो का मोकळ्या वातावरणात बसली छान छान आणि म्हणलं चला आता काल पण व्हिडिओ नाही बनवला आणि आज पण दिवसभर काय व्हिडिओ नाही बनवला आणि परवा दिवशी पण एकच बनवला होता परत काय व्हिडिओ नाही बनवला एवढ्या ह्याच्यात व्हिडिओ पण येईना झाल्या तर म्हणलं चला आता त्या दिवशी मी कमेंट केली व्हिडिओ टाकला होता की कुणाला माझं ध्यान होतंय तर बरंच बहिणी म्हणल्या पूनमताई आम्हाला तुमची आठवण येते आम्हाला तुमची आठवण येते म्हणलं चला बहिणी परत वाट बघत बसतील की 2 दिवस झालं पूनमताईचं व्हिडिओ नाही तर काय झालंय नेमकं काय झालंय का म्हणून व्हिडिओ नाही तर हा मी साठीकडे जा की बाया मग काय तर येतो करतो उलटा भात कर घरातच चला आता आम्ही बी जातो घरातून काय जेव्हा काय तरी कव्हर मला ए पोरींनो जेवण घ्या जेवा आता शिलाईचं काम असतंय माझं भरपूर भाऊ बहिणींनो त्याच्यामुळं कसं आहे शिलाईचं बघावं लागतं एवढ्या ह्याच्यात मग स्वतःला जरा टाइमच भेटत नाही ना असा आराम करायला आणि एक तर तुम्हाला तर माहिती आहे माझ्या बोटात सुई खोसली होती आणि सुईनी मग माझं बोट पंक्चर झालं होतं हे त्याच्यामुळं मग स्वतःला टाइम द्यायचा कवा झंपर शिवायचं कवा व्हिडिओ काढायचं कवा त्याच्यामुळं मग तुम्हाला सांगते माझं भाऊ बहिणीनं हे नाही व्हिडिओच नाही म्हणजे म्हणलं थोडा व्हिडिओला रिलॅक्सच घ्यावा आता झंपर शिवलाय मी ही दाखवते तुम्हाला प्रिन्सेस कटचं झंपर आहे बघा बघा फक्त निघलं काय ह्याच प्रिन्सेस कट आहे फुलबाह्याचा मटका गळा परत बरं शिवल्यात आहे बरं का
पण आता लग्नाचं आहेत ना जम्पर ते जीवती आता भाऊ बहिणीनं आणि करते आराम जरा उंचाक आहे नाही. जम्पर काय आता कापलं नाही तर कापायचं ते लटकन हे तयार केल्यात हो का अशी. त्याच्यात बोट दुखतंय व माझं. शिराईच्या मशनीची डबी बसवताना त्रास होतो खाली. आंखों से छू लूं तो बाहें तरसती है, दिल ने पुकारा है हाँ अब तो चले आओ. शिवाने कुठे आहे? तिला नाही जेवायचं वय. तिला बोलव ना जेवाय. मला दीदी बर कालवा जीव तू भाऊ बहिणीनो चला जेवायला. लय भारी बेत आहे आपला. अपूर्वा बाहेर आण ग माझ शिवण्या जेवायला चल. आता मी अंड्याच्याच बेत लावलाय बरं. अंड्याचीच काही ही लावलंय बर का. ही पुसा म्हणलं होतं की पुरीला पुस म्हणलं होतं तर पुरीनं नाहीच का ग पुसलं. अंडी खायचंच ही लावलाय मी होती भाऊ बहिणी. पण काय झालं आज अंडी संपली. एकच अंड होतं वाटत का संपली काय सगळे. जीवती आता जेवायला हे सगळ्यांनी. वांग्याच्या कालवणाचा बेत आहे बाजरीची भाकर. चला खायला पटापटा.